नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी. अनिल परब यांच्या समोरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि याचं कारण म्हणजे कथित साई रिसॉर्ट प्रकरणी सरकारने एक मोठं पाऊल उचलल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. अनिल परब यांचं साई रिसॉर्ट आणि सी कोच रिसॉर्ट हे पाडलं जाणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं निविदा मागवण्यासाठी आज जाहिरात दिली आहे. 14 नोव्हेंबरला याचं टेंडर काढलं जाणार असून नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात रिसॉर्ट पाडण्याचं काम सुरू होणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचे प्रतीक दापोली येथील ट्विन रिसॉर्ट पाडण्यासाठीची जाहिरात आज महाराष्ट्र सरकारने वर्तमानपत्रात दिली आहे. 27 ऑक्टोबर पासून कॉन्ट्रॅक्टरने टेंडर भरण्याची प्रक्रिया सुरू. 14 नोव्हेंबरला डिमोलिशन कॉन्ट्रॅक्टर ठरणार आणि नोव्हेंबरचा तिसरा आठवड्यापासून अनिल परबचे ट्विन रिसॉर्ट, साई रिसॉर्ट, सी कॉन्स रिसॉर्ट पाडण्याचं काम सुरू. आज धनत्रयोदशीच्या निमित्तानं केंद्राकडून तरुणांना मोठं गिफ्ट मिळालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रोजगार मेळाव्याचं उद्घाटन झालं आणि या कार्यक्रमामध्ये 75,000 युवकांना नोकरीचं नियुक्तीपत्र देण्यात आलं आणि राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपुरात सुद्धा या कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आलेली आहेत. ही भरती मंत्रालयाकडून थेट किंवा मग UPSC, ASC किंवा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड इत्यादी संस्थांमार्फत केली जाणार आहे आणि या मेळाव्यामधून 10 लाख लोकांना रोजगार मिळवून देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. सर्व मंत्रालय आणि सरकारी खात्यांमधील मनुष्यबळाच्या स्थितीचा आढावा घेण्याचे आदेश जून महिन्यातच पंतप्रधानांनी दिले होते आणि ही प्रक्रिया आता पूर्ण झाली असून त्या अंतर्गत ही पदभरती केली जाते. 75,000 युवाओं को एक कार्यक्रम के अंतर्गत नियुक्ति पत्र दे रही है. बीते 8 वर्षों में पहले भी लाखों युवाओं को नियुक्ति पत्र दिए गए हैं, लेकिन इस बार हमने तय किया कि इकट्ठे नियुक्ति पत्र देने की परंपरा भी शुरू की जाए ताकि डिपार्टमेंट में भी टाइम बाउंड प्रक्रियाएं पूरा करने और निर्धारित लक्ष्य को जल्द से पार करने का एक सामूहिक स्वभाव बने, सामूहिक प्रयास हो. कि NDA शासित कई राज्य और केंद्र शासित प्रदेश भी और भाजपा सरकारें भी अपने यहां इसी तरह रोजगार मेले आयोजित करने जा रहे हैं. जम्मू कश्मीर, दादरा नगर एवं नगर हवेली, दमन दीव, अंडमान निकोबार भी आने वाले कुछ ही दिनों में हजारों युवाओं को ऐसे ही कार्यक्रम करके नियुक्ति पत्र देने वाले हैं. आता नुकतीच पुढच्या 8 दिवसांमध्ये 18,000 पोलिसांच्या भरतीचा आम्ही त्या ठिकाणी जाहिरात काढतो. त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागामध्ये 10,000ची भरती आम्ही करणार आहोत. वेगवेगळ्या विभागांमधली भरती ही आता आम्ही सुरू केली आहे आणि मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीमध्येही आमच्या तरुणाईला संधी देण्याचं काम हे महाराष्ट्रात आपण करतो. आपल्या सरकारने आता एक नवीन रोजगार मेळ्याची संकल्पना उभी केली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण हे मोठे मोठे रोजगार मेळे घेणार आहोत की ज्याच्यामध्ये संपूर्ण इंडस्ट्रीचे लोक त्या ठिकाणी असतील. सरकारच्या वतीनं जे ॲप्लिकंट्स आहेत त्यांची सगळी माहिती त्यांना ॲडव्हान्समध्ये उपलब्ध करून दिलेली असेल आणि त्याच ठिकाणी इंटरव्ह्यू घेऊन किंवा आवश्यक असेल ती कारवाई पूर्ण करून त्या मेळ्यामध्येच
तरुणांच्या हातामध्ये नियुक्तीपत्र देण्याचं काम या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून आपण याच्यापुढे करण्याचा निर्णय केला आहे. दरम्यान राज्यामध्ये